अविनाश भोसले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील तांबवे आहे. वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने ते अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरला गेले. त्यांचे वडील जलसंपदा विभागात अभियंता म्हणून कामाला होते. पुढे अविनाश भोसले पुण्यात आले आणि रिक्षा चालवण्याच्या व्यवसायात उतरले. यासोबत ते छोटी बांधकाम कंत्राट घेत होते. अविनाश भोसले यांनी 1979 मध्ये ABIL ग्रुपची अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी बांधकाम क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. गेल्या 15 ते 18 वर्षात अविनाश भोसले यांची जी वाढ झाली आहे ती प्रचंड वेगाने झाली, जिला रॉकेट राईज असं म्हटलं जाऊ शकतं, असं अविनाश भोसले यांचा प्रवास जवळून पाहणारे जाणकार सांगतात. अविनाश भोसले यांनी पुण्यातील कोरेगाव पार्क भागात उभारलेल्या हॉटेलच्या उद्घाटनाला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, शरद पवार, गोपीनाथ मुंडे, पतंगराव कदम आणि त्यावेळचे देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे महाबळेश्वरला गेल्यानंतर ते अविनाश भोसले यांच्या बंगल्यामध्ये मुक्कामी राहिले आहेत. बाळासाहेब ठाकरे पुण्यात आल्यानंतर अनेकदा त्यांच्या गाडीचे स्वारस्य अविनाश भोसले यांनीच केले आहे. त्यावेळी त्यांच्या बातम्यासुद्धा छापून आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 2013 मध्ये सांगलीच्या दौऱ्यावर असताना त्यांची तब्येत अचानक बिघडली. यानंतर त्यांना अविनाश भोसले यांच्या हेलिकॉप्टरनं पुण्यात आणले गेले. हे हेलिकॉप्टर अविनाश भोसले यांच्या बाणेर इथल्या घरावर लँड झाले होते. याची सुद्धा मीडियात बरीच चर्चा झाली होती. अविनाश भोसले यांच्या मुलीचे लग्न काँग्रेस नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विश्वजित कदम यांच्याशी झाले आहे. अविनाश भोसले यांच्या सर्वपक्षीय नेत्यांसोबतच्या संबंधाविषयी ज्येष्ठ पत्रकार रवींद्र आंबेडकर सांगतात, अविनाश भोसले यांच्या साम्राज्याचा विस्तार हा निव्वळ सर्वपक्षीय राजकीय आशीर्वादावरच आहे. यात त्यांच्या काम करण्याची पद्धत आणि काम करून घेण्याची पद्धत याचाही वाटा आहेच. शिवसेना भाजपच्या सत्तेच्या काळात छोटे-मोठे कॉन्ट्रॅक्ट घेणारे अविनाश भोसले यांना लिमिटेड काम देण्याचे लायसन्स मिळाले आणि त्यानंतर कृष्णा खोरे आणि इतर धरणाची मोठी काम मिळाली त्यांना. अविनाश भोसले यांच्याकडे 3 हेलिकॉप्टर आहेत. अनेक राजकीय पक्षाचे पुढारी आपल्या प्रचारासाठी हे हेलिकॉप्टर वापरतात. राजकारण्यांना वापरण्यासाठी हेलिकॉप्टर पुरवणं ही अविनाश भोसले यांची अभिनव कल्पना असल्याचे जाणकार सांगतात. उद्धव ठाकरे यांनी आषाढी वारीची फोटोग्राफी करताना ज्या हेलिकॉप्टरचा उपयोग केला ते हेलिकॉप्टर अविनाश भोसले यांच्या मालकीचे होते आणि त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पाहावा विठ्ठल या पुस्तकाच्यामध्ये अविनाश भोसले यांचे आभार मानले आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी टाइम्स झोन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा.